ए पायल चहा आण. होतोय का नाही चहा अजून? आले आले. हे घे. बशी घ्या ना, गरम आहे. हे काय चहा आहे? कसला या? काय झालं? हे असलं हे शिकवलं बापन तुला? पण झालं काय मला गार सांगा चहा ना. घेऊन आली का? अहो आत्ताच उकळलेला आहे चहा. आता उकळलेला का? आता उकळलाय? आत्ताच उकळला मी चहा. इतका गार कस काय मग तो? अहो गरमच आहे. झालं का चालू? जरा माणसाने अंग टाकायचं म्हणलं की यांची किरकिर चालू. इकडे येतो आहे, इकडे इकडे ये इकडून ये. घाल यात बोट, बोट घाल बोट. हाय गरम आहे? गरम आहे? काय ग चहा तुला गरम करून देता येत नाही का? अहो आई आत्ताच केलाय म्हणले तू गरम चहा आहे का? काय माहित कधीचा करून दिलाय तुला? अहो आत्ताच असा गॅसवर थंड चहा दिला ना तर विष बाधा होईल. त्याला मारायचंय काय तुला त्याला? नाही हो, असं नका बोलू काय तुम्ही. असं नका बोलू. झालं हिचं नाटक सुरू. नेहमी हेच आहे हिचं. नेहमी अशीच करती. काय जा ना. बाबा किती शिकवलं का नाही किती काय माहिती तिला. इकडे ये. एक काम नीट होत नाही ज्याच्यानी. भांडे तशीच पडू नये, घरातलं सगळं काम तसंच पडू नये आणि अजून चहाच देती का? अरे चहा आता जाऊन दे, रोज भाजीत सुद्धा मीठ नसतं. कसं बसं खातोय मी. तुलाच लय आवडली होती ती. आणली हिला. अहो काय बोलताय? मी एवढं चांगलं तर सगळं करते, तुम्ही काय चांगलं केलं? आधी माहित असतं तुला असं वळण नाही. आयुष्यात असं हात जोडला असतं, लग्न नको म्हणलं असतं. असं का बोलताय हो तुम्ही? आणि तुला रडायला काय होतं का प्रत्येक गोष्टीला? तर काय मेलं काय घरामध्ये कोणी? मुळू 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 नुसतं पाणी गाळत असती. हा तेवढंच येतं काय तुला? काय बाबा दुसरं शिकवलं नाही. आई एक तर ही आपल्या माझ्या ज्या अपेक्षा त्या पूर्ण करीत नाही, आणि दुसरा हिचा बाप तो पण माझ्या अपेक्षा पूर्ण करीत नाही. काय करायचं म्या? किती वर्ष झाले का लग्नाला? अजून काय का वांजुटी कुठली? एखादं मूल बाळ व्हाय ना. कधी दाखवणारच मला नातवाचं तोंड? ते मूल बाळ होईन र. परत हिला एकुलता एक बाप आहे, त्याला पण आपल्याला माझ्या सगळ्या मित्रांकडे गाड्या येतं, त्यांच्या सासऱ्याने दिल्यात. मी म्हणतो लय मागायच्या नका कनासाना 5-50 लाखाची, पण 20 लाखाची ती ठार कोणची आहे ती तरी घेऊन द्यावं ना. अहो पण तुम्हाला माहित होतं ना आधीच परिस्थिती नाही. परिस्थिती कसं काय नाही? 10 एकर जमीन होती बापाला, का मला माहित नाही होय? बाकीच्या सगळ्या वस्तू तर दिल्यात त्यांनी काय लग्नात. वस्तू दिल्यात? तर बेड तर गेला मोडून. मी काय म्हणते दादा, डायरेक्ट दुसरं लग्न करून टाक ना. कशाला हिला ठेवली? अरे माझ्या पण आता 30 डोक्यात यायला लागले. अहो, बिन काय काय बोलताय ताई तुम्ही? काय काय बोलताय चुकलं? म्हणजे? पर्याय तोच ठेवलाय तुम्ही बोलायला. आणि हे बघ, तू काय तुझ्या बापाला काय 10 लेकरं नाहीयेत? एकुलती एक आहे. विकलं तर विकलं ना वावर. दे म्हणा थार घेऊन. काय बिघडणार आहे तेव्हा? अहो पण त्यांचं पोट त्याच्यावरच आहे. मग आम्ही तुला जमीन सगळं विकायला लावली. एक तर एक कर विकायचं आणि फक्त घेऊन द्यायची. एका एकरातच गाडी येते या, ती सुद्धा नको वाटतंय. अहो ते नाही घेऊ शकत. तुम्हाला सगळं माहिती काय सगळं माहिती? अरे सांगितलं जमीन होतं आहे 10 एकर, मस्त गरीब. तुझा बाप असा गरीब होणे राहून दे, पण 10 एकर म्हणजे 2 कोटीची जमीन आहे ती आज, नाही म्हणता म्हणता. नाहीतरी बापाचं लय पुळका हिला. ही तशी ऐकणार नाही. जर हाता खालून काढ तिला, तेव्हा तिच्या अक्कल येईल जाग्यावर. बरं मला मी तुला एका सोप्या भाषेत विचारतो, तुझ्या बापाला मला गाडी घेऊन द्यायला जमन का नाही? अहो मी तुम्हाला तुला विचारतोय मी. तुम्हाला सांगितलं ना. परिस्थिती राहून दे, फक्त जमन का नाही? नाही जमणार. नाही जमणार हो तेच त्यांना. सारखं जमणार आहे का? जा की जरा काढ की. अहो नको. अहो ऐका ना तुम्ही. ऐका नको ना. अहो असं नका ना करू तुम्ही. ऐक नको ना. अहो नका ना मारू. अहो नका ना इतकं मारू मला. ऐका ना तुम्ही. तुला अहो नको. ऐक तुझ्या बापाला फोन लावून लगेच मला गाडी पाहिजे. नको ना. अहो, आई नको. नका. काय झालंय? काय झालंय काय नाही? काय झालंय काय म्हणजे? तिकडे. अहो नको ना. अरे काय झालं सांगतो आता ह्यांना. तुला बी एक पोरगी जरा जीवावर जीव जाण. जीवाला जीवात जाणते. तुम्ही तिची बाजू घेत बसू नका सारखी सारखी. किती मारले तिला काय? लय थोडी मारली तिला, अजून मारायची लय. काय आहे तिची बाजू घ्यायला? तिने काय बोलून कळत माहिती का तुम्हाला? चहा काय स्वयंपाक करत ती शिकव ना. नाही, बोलून राहिली आता. तिला शिकवत बसते मी. मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हिच्या बापाला आज बोलून घ्या. आजच्या आज मला फैसला पाहिजे, मला आजची आज गाडी पाहिजे चारचाकी. आणि जर नसली तर हिला घेऊन जा म्हणाव, बघ तुझ्या घरी ठेवू. जरा कष्ट कर. कष्ट करतोय मी. कुठं? पण तिच्या बापाचं आहे ते कोणाचं होणार आहे पुढे? आपलंच होणार, पण मला आत्ता पाहिजेत ना. स्वतःच्या हिमतीव घे ना. जा ना आदम ना शेतात. मी मरतोय राहणार तर तू इथे हे दंडी बाई, खान आणि तुझं बघितलं का? हे, हे, नाही, नाही,
किती सहन करायचे तिने रोज राहू द्या. गरीबाचं म्हणून आम्ही किती सहन करायचं? श्रीमंताचं लेकरू आहे आणि म्हणा गरीबाचं. आणि बाबा मला सांगा बरं, तुम्ही आजपर्यंत कष्ट केले, काय घेतलं तुम्ही स्वतःच? काय घेतलं? तुम्ही करा ना. मी एकटा मरतोय, तुम्ही घरात बसून आहे दिवसभर. मग तेच तर दादा करतोय, मागतोय तिच्या बापाला. कर ना, तुझे हिमतीव घे ना गाडी, मी देतो 10 तुझे काय घाल. एक मिनिट 500 रुपये रोजाने काम करून कोणाचं आज भलं झालंय मला सांगा तुम्ही. आपण मी काय म्हणते, तिच्या बापाकडे 10 एकर जमीन आहे ना, गेली तर गेली 1-2 एकर लेकीसाठी, काय बिघडणार आहे त्याचं? हा. का म्हणजे स्वतःची हिमतीव. मग लोकांची तिच्या- हाऊस मौज लोकांच्या जीव. अहो पण तू कुणाला देणार आहे? मी याला तर हिच्याच नावावर करायचंय ना. आहे सारखी आई भेटव सगळ्यांना. काय चाललंय अहो बाबा, तुम्ही आमच्या पार्टीत या ना. तुम्ही कशाला तिच्या पार्टीत आता? तुझं तर तोंड हल्लं पाहिजे. ग बसाव तुम्ही. आई आणि तायडे तुम्ही बाबांना बघा, मी हिच्याकडे बघतो. लेकरा नको त्रास देऊ त्या पोरीला. आहे बाबाला समजून सांग, आतापर्यंत माझा हात फक्त हिच्या उचललाय, ह्यांच्या पण उचलाय, मी मागापुढे बघायचो नाही. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? गिळायला भेटते ना 2 टाईम, मग बाद झालं ना. कशाला ढवळ करता दुसऱ्या गोष्टींमध्ये? माहिती नसेल, अक्कल नसेल ना, तर जास्त पाजाळायची नाही. कळलं का? हा बाबा, तुमची इच्छा काय करणार मग ते. जा रानात, जी कामं सांगितली ती करत जावा, नाही त्यांची बाजू घ्यायची. घरच्यांचं नाही दिसत तुम्हाला, बाहेरच्यांचं आलं ते दिसतंय. हो आहे, तुला सांगतोय हिच्याकडे फोन दे, आता तू स्वतः फोन लाव. पण हिचा बाप आजची आज हिथं पाहिजेत. मला सारखं सारखं काय सांगायला लावू नका, कळलं का? का खायचं आहे तुला अजून मार? दे फोन दे, मी करते तिच्या बापाला फोन. लाव फोन, लाव तू. थांब लावते. अहो ऐका ना आई, तुम्ही नका ना फोन लावू. माझं एकदा ऐका तर खरं. गप ना. गप. लावती ना, लावून दे. बघ ना, बघ नका ना फोन लावू तुम्ही. बघ, काळ्या जिभेची काळ्या तोंडाची फोन सुद्धा लागणार रेंज नाही येत. जाऊन दे आई. बरं तुम्हाला एक सांग, शेवटचा अजून एकदा जमन का नाही? अहो त्यांचं पोट पाणी तेवढ्यावरच आहे. तिथं सारखंच पोट आणि पाणी दाही करत दिसत नाही आपल्या चेहऱ्याची करत, तर आपण सुखात येतं. एवढं हाणलंय तरी पण ती तेच बोलती. 100 वेळा तेच नको गिरवू. पोट पाणी त्याच्यावर, पोट पाणी त्याच्यावर. आम्हाला पण माहिती अहो, पण जे आहे तेच सांगते ना मी तुम्हाला. आई काय आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता डोक्याच्या बाहेर गेलंय आणि तिचा बाप येऊ नाही तर नाही येऊ, हिला धरतो आणि ह्या घरात बांधून टाकतो मी. ठेव बांधून. अहो नको ना, तुम्ही ऐका नाही, ना नाही, तसं खरं. तिचं डोकं त्याशिवाय ती जागेवर जागा येणार नाही. जेव्हा ही मागेन तेव्हा तिचा बाप आपल्याला देणार आहे. अहो नको नको, तुम्ही ऐका ना. अहो नको ना, ऐका ना माझं थोडं प्लीज, ऐका ना. नको नको, ऐक नको ना. अहो थांबा ना, बांधू नका ना, बांधू नका. बांधलं का? टाकली बांधून. चांगलं तोंड घट्ट बांधायचं होतं, आवाज निघला नाही पाहिजे. उर का आता, भूक लागली मला. बरं मी जेवायला वाटते तुला. जा. आई माझ्या परस्पर हिला कोणी पाणी द्यायचं नाही, खायला द्यायचं नाही, कळलं का? आडले आमचं खेटर तिला पाणी आणि जेवण द्यायला. बरं झालं तिला बांधून ठेवलं. मग लय काय चरा तर? चरा करत होते. मग काय तर तेच तर, कार द्यायला घेऊन. बरं चालतं, मी काय करतो बघतो जनावरांचं त्याचं उरकून. हर्षल, काय काल ओलाय चालला तर मागा धरून लय. कालवा चाललाय? हा कसला कालवा चाललाय? काय काल अरे आवाज होतो परवा, आरडा चालली मला हाण नका पर आम्ही खाली ये तू ये. आता येत ना घरात काय खाली ये, तुला काय काय नाही. मला करायचंय? काय करायचंय? काही काय लोकांच्या आवाज येत उचापत्या? नाही तर काही काय तुला काय म्हण काय काय म्हणत होत? आवाज काय चाललाय घरात नेमका? तुला काय करायचंय? टीव्ही लावलाय जोरात जोरात, त्याचा आवाज आहे. अरे मला वहिनी सारखा आवाज येत होता खाली, म्हणून मी आलो इकडे लागा. वहिनी कुठे तर वहिनी इथं नाहीच, गेली ती माहेराला. माहेराला. मग मला तर चांगला आवाज, मला वाचवा म्हणून ए! आवाज आला. पिक्चर सारखं सारखं तेच तेच काय लावतोस रे? तुला सांगितलं ना ती माहेराला गेली नाही तर पिक्चर लावला होता. आणि दुसरी गोष्ट, तुला काय तेवढीच काम आहे का गावातल्या कोणत्या घरात काय चाललंय काय नाही एवढं डोके करायचं? काकू, आवाज आला म्हणून आलो तुमच्या घरापर्यंत. बाबा कोणाचं दुखलं विकलं तर आलो, तर चुकलं का आमचं काय? आम्ही समर्थ आहे, आमच्या घरात कोणी दुखलं तर दवाखान्यात न्यायला तुझी काही गरज नाही, कळलं ना? तुम्हाला काय हो, दुसऱ्याच्या घरात डुकून बघायची सवय नाही. मी जा ना तुमचं घरातलं बघा ना, दुसऱ्यांच्या घरात काय कसं नाही हर्षल लागा, मी बघायला? चांगलं तुमच्या मदतीला हा, आलो मग लागा. तीच तुला सांगतोय ना आम्ही, इतके वेळ झाला तू म्हणतो वहिनीचा आवाज, आता ती इथं नाही. आमचं चालतं घरात पिक्चर लावलाय तर येत असं आवाज, नवी टीव्ही आणि त्याचा मोठा आवाज आहे. लका कशाला लाबाड बोलतो लका, मी आता बाहेर रांगाने बोललो तू डायरेक्ट जी नाही ती सांगायला सासरवाडीला गेली आणि कुठं काय गेली. मला सकाळी तुझी बायको इथे दिसलीच लाका बरं एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, माझी बायको आहे ना, माझं मी बघून काय करायची ती तो सांगायची गरज नाही,
कळलं का अरे लिख बस तू. मान्य ठीक आहे, अरे लय अंगलटीनला का असलं. बस लय बोलला तू, येऊन दे काय यायची ते अंगले. हे बघ तू आहे ना गावाची चापलूसी कर, आमच्या घराची करू नको, कळलं का? आला का काकू चांगलं सांगत होतं, मी काय वाईट आता तुम्हाला नव्हतं सांगितलं का? तू तुझं आम्हाला चांगलं सांगू. नको सांगू आम्हाला. चल जा तू जा. जा बाबा जा, तुझं जाऊ घरचं दे बघ. बा. ज्याचं करायचं भलं तेच म्हणतोय की उदळ करू. हा, निघा, असू दे, निघा. असू दे, निघ. तुम्ही जा. आम्ही बघू काय करायचं आमचं. हे येऊन आलंय आमचं सांगणार भलं आपल्याला. करायला. तेच तर लेशान लागून गेला का हा येडा कुठला. चालते बघा तुम्ही, मी जनावरांकडून जाऊन आलो. मग काय तर हा चल गाय घरात. आईला रे एखाद्याची पोरगी जायची ना का जीवानीशी का. अवघड आहे वाचल्यांचं. हॅलो, ते पायलचं मामा आहेत का नितीन? बोला ना. अहो ते पायलच्या आजोबाचा फोन लागा नाही म्हणून तुम्हाला केला जरा. बर, काय काय झालं? अहो ते पोरी जरा लय दुखत राहा, तुम्ही तिकडे एकदा येऊन जावा घरी, मला अशी इच्छा आहे जरा. काय दुखत आहे? अहो तुम्ही एक करा, तिच्या आजोबाला बी घेऊन जावा तुम्ही. आणि विषय म्हणजे मी सांगितलंय म्हणून काय मला माझं नाव घेऊ नका तिथं, फक्त एवढंच की तुम्ही. नाही नाही, दुखत आहे काय? अहो काय झालंय का? नाही तुम्हाला तिथं गेले कळन व, पण तुम्ही ना गेलो कोण सांगणार आहे? तुम्ही तुम्ही काय बघितलंय? तुम्ही शेजारी इथं आ- म्हणून तुम्हाला विचारतोय. सांगा ना काय झालंय. आता कसं सांगू तुम्हाला, कोणत्या तोंडाने सांगा हेच कळणार राव. मिस अहो त्या पुरीचं लय अहो त्या पुरीचं लय हाल चालल्यात राव, काय सांगू. हा अहो त्या पुरीला डायरेक्ट राव तुम्ही सांगतो दावेने बांधू बांधू हातात म्हणून मी सात समजाय गेलो राव त्यांना. आई शप्पथ. अहो तुम्ही मामा आहेत म्हणून तुम्हाला सांगाय आलोय मी. लय अवघड आहे राव, लय खरंच. मी गेलो समजून सांगायला, त्यांनी मला धक्क देऊन हाणून बाहेर काढलं. इतका हाणल्या मला, माझ्या धावून यायचा तिचा नवरा म्हणून डायरेक्ट राव तुमचा जावा इथे. हा काय बोलावं बरं आता. त्यांचं लय झालं आता त्यांना. अहो, घरी गेलतो ते- तेव्हा काय दिसली का? भाकरीच्या उलताने पोळलंय पुरीला, पोळीलंय फार. ऐका ना, तुम्ही आता घरी गेल्यावर दिसली का ती आमची बाची दिसली का? अहो घर लावून घेतले त्यांनी, घर पर कड्या बिड्या लावल्यात आतून, पर हात पाय बांधून टाकले. कसं काय दिसेल मला. सांगा मी लगेच घेऊन जातो त्यांना. अहो मला घराकडे जाऊन दिलं नाही काय नाही, त्यांनी म्हणून डायरेक्ट दारातूनच हाकलून दिले बाजूला. चालन चालन, तुम्ही आता ठेवा, मी गडबड करतो. माझं नाव घेऊ नका फक्त, तिथे एवढं कृपा करा तुम्ही तेवढं. अजिबात नाही. हा चालेल, ठीक आहे, ठेवू का. काय एक पुरीचं नशीब असतं. का हो? बरं झालं बा तुम्ही आले. तुम्ही बसा, तुम्ही बसा. काय आता ते आलात ते ना, ते लेकराला घेऊन जा, माझं ऐका. लय मोका त्रास देऊ तुम्हाला राहिले. सांभाळता येत नाही तर कशाला हे अहो, करता? मस्त लय जीव तुटतो माझा. आता ती बायको पोरग लय डांबरट तुमच्या आहे. हातात नाही ठेवलं, तुम्ही पोरांना सुकविलंय. हा ना. तुम्हाला लय झाले, तुम्ही ना आता तसं म्हणा, आता काय करतो. हाणलं ना. लय मारहाण चालू आहे आता. काय मला लाज वाटते सांगायची, माझं बायको माझी पोरगी माझं पोरग म्हणून. तुमची पोरगी लग्न झालेलं आहे, तिने इथं थांबायचंच काम नाही. नंतर किती दिवस असते? काय 4 दिवस सांगायचं? असते. बरं झालं आला, घेऊन जाते लेकराला. चला, तुमच्या हातात नाही राहिलेलं. चला आपलं. काय आता ऐकून घ्यायची तुम्ही, यांना उलट. बसा येतो तुम्ही. चालू द्या. कुठे पायल? कुठे पायल पायल म्हणली मी माहेरला चालली, तुमच्या घरी चालली. माहेरला चालली? तिकडे चालली. पायल? तुम्ही बघा की. अहो तुम्ही घरात कुठं शिरताय तुम्ही? घरात कुठं म्हणजे? अयो आवाज. अहो घरात घरात म्हणजे आडवा येतात काय? आवाज चला. तोंड मानलं ना. चल रडू नको. चल तुला न्यायला आलोय आता. येते यांना ठेवायच नाही ती. यांना असं नाही डायरेक्ट इथं पोलीस घेऊन आलो मग कळलं. चला. काय तुम्हाला सांभाळता येणार म्हणले. चल अहो काय झालं? हात सोडा बरं का तिचा. काय झालं? काय झालं म्हणजे? काय? तुला माहित नाही काय झालंय? तोंड बांधित काय? मारता काय का त्याला? काय मारायसाठी बांधलं होतं तिला? कशाला बांधलं होतं? लय चरचर करते ती, तिला कळत मग ये कापा ना. तोंडात जीवन दिलं तोंडून टाका. हिला कशाला ठेवली? हा मला कशा ठेवली म्हणजे? माझं हक्काचं घर आहे, मी राहणारच इथं. असं ना. मग आता मी हक्काच्या घरी न्यायला आलोय. अजिबात अडवायचा संबंध नाही कोणाचा. तुम्हाला सांभाळता येत नाही ना, तुम्ही असं दुसऱ्या हाणायचा अधिकार नाहीये. लग्न लावून दिले ना आम्ही. मग चुकल्यावर माणूस थोडं एक झापड मारतच की, त्यात काय झालं? मग झापड मारताय ना. ही म्हणते माझं हक्काच घर आहे. मग ते हक्काच्या घरी आता आम्ही न्यायला आलोय. हाय पाहुणे, पण आता ती शेवटी बोलून चालून बायकोच आहे की माझी. कोणाची? माझी. बायको सारखे सांभाळली तर बायको राहील ना.
अरे कोणाचे ऐकणं तुम्हाला काय पाहिजे? काय कमी पडलं रे तुम्हाला? मामा किती झालं तरी शेवटी माझे सासू सासरे हा जीव घेते नी थोडं थोडं थांबले तर आता तोंडाला पाणी कोरड पडले ना पार. हा तोंड बांधून हे करता तुम्ही. पण मला मामा तुम्ही घरी नेलं तर लोक काय म्हणतील? लोक नाही, लोकांचं जाऊन दे, तू तुझ्या पाया उभा करतो. तू चांगली शिकली होती, यांच्या ताब्यात आली ना तू सगळं गुर फाडून टाकलंय तुला. आणि तुम्हाला तुमच्या पुरी सांभाळता नाही आल्या, तुम्ही घरी बसविलेली एक. ह्याच्यापेक्षा अजून काही सांगू शकत नाही. तुम्हाला बोलता नाही आलं, फक्त तुम्ही ना कमी पडले. तुम्हाला दाबता नाही आले. पोरग काय करते कळलं का? काय हातात नाही राहिलं मामा माझ्या. काय करणार? त्यांना बोलू नको, त्यांना सगळं माहिती, ते बोलतात. नाही नाही, त्यांचेच खाय पायाचे वांदे केलेत. बापाला काय काय आहे का आबरू? हा रस्त्यावर आणलं ना बापच. कुणाच्या आईच्या ह्या बहिणीच्या जी नांदत नाही तिच्या, तिला 4 दिवस घरी असती. असे 6-6 महिने वर्ष बहीण घरी असती. बोलायचं नाही एक शब्द पण. बरोबर पाहू ना मी चप्पल घालून येतो, यांना कसे ते कोर्टात एकदा खेचल्याशिवाय काढायचं नाही. सांग की तू समजून. नाही परत असं कधीच नाही करणार. नाही ती काय असेल ना कोर्ट ती बघन. त्यांना ना तिच्या अंगावरचे वन फिन सगळे नाही तुम्हाला हे केलं ना, तिथं दाना लावलं तिथून पुढं. अहो आता आपल्या घरातलं लेकरं चुकलं? चुकल्यावर आपण मारत नाही का? मारत ना मारत ना जेव्हा पोलिसांचे तुमच्या अंगावर दांडके पडत ना, मग तुम्हाला कळन. दुसऱ्याला अधिकार छळात मारले ना माणसं. कशासाठी त्रास देतात? काय झालं? कशासाठी त्रास देतात तुम्ही सांगा बरं? मामा ते माझ्याकडे म्हणत होते थार गाडी पाहिजे. हा. मला रोज त्याच्याच वरनं त्रास देतात, थार कुठून पाहिजे. आणायचं तार? मी तेच सांगत होते तर आज त्यांचं काय एवढं म्हणणं? मारलं. कशासाठी? त्यांचं काय थारच म्हणणं? पाहिजे कुठून आणायची म्हणते त्यांना सांगायचं ना. सांगितलं मी कुठून त्यांना. पाहिजे होती? काय म्हणणं होतं तुमचं? आता आम्ही काय म्हणलं, आता बाकीच्या जणांना एवढं जावायला नाही थार आणायची. कुठून आणायची? तुझ्या बापाच्या इकडून तेवढंच बापा म्हणलं. बापा बापा लिखता का? थार परत म्हणलं मी आधी फक्त एखादी साधी मोटरसायकलच म्हणलं होतं. खोटं बोलू नका तुम्ही, खोटं नका बोलू बापाकडे तुम्ही. किती 10 एकर जमीन आहे फक्त मग एवढंच हा म्हणलं हा मी. हा. आणि तुमच्या काय हातपाय काय असे कुठं ऐका हे केलं काय? पाहुणं, मी काय म्हणलं, आता तुमचीच लेक बाळ असं उन्हात आणत कुठं जायची म्हणल्या, म्हणून म्हणलं आपलं आण तुम्हाला गाडी. कमी तर नाही आलेलं. तुम्हाला हातपाय देऊन कमी तर नाही आलेलं. तुम्ही असे दुसऱ्याचे लेकर हातपाय बांधून हाणलेत तुम्ही. तुम्हाला डायरेक्ट ना पोलीस आल्यानंतर डायरेक्ट कोर्टात बघायचं. आता मामा तुमचं एवढं चुकलेलं आहे. तुम्ही अजिबात पोरं आणि तुमची हे सासू म्हणजे कशी लेकीसारखी सांभाळायला पाहिजे. स्वतःची लेक तर नाही सांभाळता आली, पण कमीत कमी सुनाल तरी. आणि तुला बायको ना अरे लोकांना भेटानात आणि तुम्हाला सांभाळता येणार. आहे आता आमचं चुकलं, आम्ही म्हणतो चुकलं नाही तुम्ही. तुम्हाला पोलिसांचा धाक पडलाय. ही वन म्हटलेले हिला कोरड पडली बार. अरे मी आलो नसतो तर ती मिली असती ना उपाशी तिथं. बरं ना गळा चावडायचा ना डायरेक्ट. सुनबाई सांग. माग गळात हे असलं नाटकच नाही करायचे आता डायरेक्ट. चला बाजूला माफी मागते तर करू. हे पहिल्यांदा हाकलून द्या. हे मामा सुनबाई ऐक जाऊ नको. किती सांगितलं का तुम्हाला? हात जोडू विनंती करून सांगितलं, जीव लावा स्वतःच्या लेकरासारखे. काय दिवस आले आता, बसा कोर्टन कचेऱ्यांच्या क्रमारत. काय होईल माहिती तुम्हाला? याचे परिणाम काय होतील याची जाणीव आहे का? आपल्याला तिथं जाऊन त्यांची माफी मागावं लागेल. पोलीस स्टेशन पासून घर दानाला जाईन, बेड्या घालून जावं लागलं. आणि तुमच्या बरोबर माझा काय दोष आहे? मला सुद्धा बेड्या घालून नेते. आपण जाऊन त्यांची माफी मागू. हे प्रकरण वाढू नका म्हणावं. आणि असं काय आपल्याला परत व्हायचं नाही आणि आपल्याला त्यांचं काय नको पण. आणि आई तुला एक सांगू का समजून, जर आपल्याला सगळं आपलं चांगलं चालवायचं असलं ना तर हिचा नवरा पटक्यास बोलव. तू काय तसलं बघती, तुझी बॅग भर, तुझ्या नवऱ्याला बोलवून घे, निघ तुझ्या घरी, तेव्हा सगळं चांगलं होईल. फोन करून सांगते जनावराला ही ती म्हणून. तू पिशवी भरण निघ. पिशवी भर तू. आजच आपण तुम्ही थांबा आता. तुम्ही येताय का? आम्ही दोघंच जाऊ त्यांची माफी मागायला. येतो मी, पण आता राग आहे त्यांच्या डोक्यात. चल उरका, मी गाडी घेऊन येतो. वर उरका तुम्ही. उरकायचं कशाला बाबा? चला बरं थांबा, मी आलो गाडी घेऊन. हा, चल. गाडी गाडी गाडी, अरे आपल्याकडे आहे ना, करा ना, कष्ट केलं आपल्याला गाडी घेता. आता नको वेळ व्हायला जायला. चला ते पोलीस स्टेशनला जायच्या अगोदर आपल्याला